ही मतांची आकडेवारी आता येत चाललेली आहे। गणेश ठाकूर आपल्याला अपडेट देतील। गणेश, सदाभाऊ खोत यांनी देखील या ह्याच्यामध्ये अश्विन आपलं खातं उघडलेलं आहे। जसं आपण पाहतोय की ह्या आतापर्यंतच्या तिसऱ्या गठ्ठ्याच्या मतमोजणीनंतर मिलिंद नार्वेकर यांना 8 मतं, कृपाल तुमाने यांना 3 मतं, त्यानंतरच आपण पाहतोय जयंत पाटील यांना 1 मत, शिवाजीराव गर्जे यांना 3 मतं, सदाभाऊ खोत यांना 1 मत, विटेकर यांना 4 मत, प्रज्ञा सातव आघाडीवर 11 मतं, अमित गोरखे यांना 1 मत, पंकजा मुंडे यांना 4 मतं। तर अशा प्रकारे मतांची आकडेवारी हळूहळू पुढे येत आहे। तिसरा गठ्ठा उघडला गेलेला आहे आणि तिसऱ्या गठ्ठ्यानंतर जी टॅली असेल 25-25चे 10 गठ्ठे आहेत आणि 24चा एक गठ्ठा आहे, म्हणून 3 गठ्ठ्यानंतरची ही आकडेवारी आहे आणि आता हळूहळू आकडेवारी वाढत जाते। गणेश, जसं तू सांगतोयस आता तिसरा गठ्ठा उघडलेला आहे, मात्र म्हणजे याचा अर्थ आपण असा समजायचा की 274च्या 274 मतं ही व्हॅलिड आहेत आणि त्यामुळे कोटा 23चा आहे, हाच फायनल कोटा आहे असं समजायचं का गणेश? अद्याप नाही, कारण ज्यावेळेला पहिल्या त्या मतपेटीमध्ये किंवा मतचिठ्ठीमध्ये 1 नंबर असेल तरच ती व्हॅलिड होते, म्हणून आता 274 मतं ती पाहून व्हॅलिड आहेत का नाही हे पाहिलं जातंय। समजा पुढे मतमोजणीच्या वेळेला एक कोणी लिहिलं नसेल तर ते इनव्हॅलिड झालं तर ते काढलं जाईल आणि त्यानंतर सगळा जी शेवटची आकडेवारी असेल त्याच्यानंतर कोटा ठरवला जाईल। म्हणून आता फक्त गठ्ठ्यांना उघडून व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहेत ते बघितलं जातं आणि त्यामध्ये दाखवलं जात आहे की किती मतं आहेत, व्हॅलिड आहे तर कोणाला मतदान झालेलं आहे पहिलं प्रिफरन्सचं, तर त्यानुसार ही आकडेवारी येते। समजा पुढे कोणत्याही एक मत समजा बाद झालं, इनव्हॅलिड झालं, तर नंतर त्या सगळ्या व्हॅलिड मतांची आकडेवारी पाहता काढून गणेश तुला थोडंसं थांबवतो। एका मतपत्रिकेवरून सर्व पक्षीय आक्रमक झालेत। आता जी अपडेट येते एका मतपत्रिकेवरून आता सर्व पक्षीयांनी आक्रमक भूमिका घेतलेली दिसते। निरीक्षक जे आहेत तिकडे उपस्थित आहेत त्या सगळ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेले एका मतपत्रिकेवरून। आता ती मतपत्रिका कोणती आहे, नेमका आक्षेपाचा आक्रमक होण्याचा मुद्दा काय आपल्याला कदाचित स्पष्ट होईल थोड्या वेळामध्ये, मात्र एका मतपत्रिकेवरून सर्व पक्षीय जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। निलेश बुधावले आपल्याला सांगतील। निलेश, एका मतपत्रिकेवरून आक्रमक होण्याचं कारण काय घडलंय नेमकं निलेश? अश्विन, आणखीन अपडेट याच्यामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्या ज्या मतावरून हा गोंधळ झाला होता ते अमित गोरखेंना मत मिळाल्याचं पाहायला मिळतंय। इंग्रजी आकड्यावरून हा वाद झाल्याचं देखील माहिती आता आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहेत। एक दुसरीकडे गिरीश महाजन देखील माध्यमांशी बोलतायत, सर्व आमचे उमेदवार निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास त्यांना व्यक्त केलेला आहे। ताजी आकडेवारी जर आपण आत्ताची पाहिली तर साधारणपणे मिलिंद नार्वेकर यांना 11 मतं आहेत, कृपाल तुमाने यांना 3, जयंत पाटील यांच्या वाट्याला 1 मत आलेलं आहे, प्रज्ञा सातव यांच्या वाट्याला 11 मतं आलेली आहेत, अमित गोरखेंना 1, पंकजा मुंडेंना 4। साधारणपणे मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव हे पहिल्या प्रेफरन्सच्या मतांमध्ये आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मिलिंद नार्वेकरांचा आकडा जो आहे तो वाढताच आहे। मिलिंद नार्वेकरांना पहिल्या पसंतीची मतं आता जवळपास 13 मिळाल्याचं अश्विन। ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ आपण पुन्हा एकदा जाऊया सुशांत सावंतकडे जाऊया, मात्र कळसे सरांकडे एक छोटीशी गोष्ट क्लिअर करतो। आता जे आपण म्हणतोय की अजून कोटा ठरलेला नाही, म्हणजे ही जी आपल्याला मतांची आकडेवारी येते याचा अर्थ असा आहे की इतक्या लोकांनी त्या विशिष्ट उमेदवाराला पहिल्या पसंतीची मतं दिलेत असं म्हणायचं आता आपण? हो, ते ट्रेमध्ये मतं टाकताना सॉर्टिंग आहे फक्त। हा, सॉर्टिंग करताना कदाचित त्यांनी बघितलं असावं आणि त्याच्यावरून ते गेसिंग आहे त्यांचं। ठीक आहे, मी अतुल लोंढेजींचं पण एक क्वेरी आहे ती मी येतो, पण त्यापूर्वी सुशांत